मिरजेत महापालिका दवाखान्यात ड्रेनेज चेंबरमध्ये 3 दिवसांचे मृत नवजात अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मार्केट परिसरातील महापालिका दवाखाना व प्रसूतिगृहाजवळील गुरुवारी दुपारी शौचालयाच्या नजीक असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये पुरुष जातीचे मृत नवजात अर्भक आढळून आले। विशेष म्हणजे प्रसूतिगृहात दिनांक 23 पासून कोणतीही प्रसूती झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे अर्भक नेमके कुठून आले याबाबत संशय निर्माण झाला आहे। प्रसूतीनंतर मृत झालेल्या अर्भकाची कर्मचाऱ्यांनी योग्य विल्हेवाट न लावता ड्रेनेज चेंबरमध्ये टाकून दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। मृत अर्भकाची नाळ तशीच असून ते सुमारे 3 दिवसांचे असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे। ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे, आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे। ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेलं आहे। सगळा स्टाफ इथे आहे। स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल। सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे। जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल। त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल। पण आमचा स्टाफ तसं चांगलाच आहे। दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत। तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही। ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू।